नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 1 जूनला एम-पी-एस-सी गटकचा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे आणि त्याची तयारी म्हणून आपण एक क्विक रिव्हिजन बॅच घेतोय. या पेपरसाठी असणाऱ्या महत्त्वाच्या विषयांपैकी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे गणित व बुद्धिमत्ता. महत्त्वाचा विषय याच्यासाठी जर तुम्ही लास्ट टाईम कंबाईनचा जर पेपर पाहिला तर जवळ गणित व बुद्धिमत्ते मिळून 20 प्रश्न आलेले आहेत आणि गणित बुद्धिमत्ते विषय हा महत्त्वाचा याच्यासाठी का जर तुम्ही याचा व्यवस्थित परफेक्ट अभ्यास जर केला तर आउट ऑफ मार्क्स तुम्हाला हा विषय मिळवून देतो. तर आपण एक क्विक रिव्हिजन बॅच घेतोय आणि या बॅच आपण चालू केली 45 दिवसांची आणि या बॅचमध्ये आपण काय करतोय तर एक टॉपिक घेतोय आणि त्या टॉपिक रिलेटेड 10 वर्षाचे मागचे पी-वाय-क्यू आपण काय करतोय सॉल्व्ह करतोय आणि त्यासोबतच काही शॉर्ट ट्रिक्स असतील, काही कन्सेप्ट असतील त्या सुद्धा आपण घेतोय. ओके. तर या सीरीज मधला या क्विक रिव्हिजन बॅच मधला एक टॉपिक आपला झालाय आणि आज आपण दुसरा टॉपिक चालू करतोय आणि त्या दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे सरळ रूप देणे म्हणजे सिम्प्लिफिकेशन. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जसा संख्याशास्त्र म्हणजे संख्या प्रणाली हा नंबर सिस्टीम हा जितका महत्त्वाचा टॉपिक आहे तितकाच महत्त्वाचा हा टॉपिक आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या, नोट्स काढा आणि जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करा. ओके, ठीक आहे. तर आपण सुरुवात करतोय आपल्या आजच्या लेक्चरला. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. ठीक आहे. तर सोडवा हा पहिला एक ठिकाणी प्रश्न दिलाय. संयुक्त गट ब व क पूर्वपरीक्षा 2023 चा प्रश्न आहे. अवघड किती क्वेश्चन आहे पहा. व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घ्या म्हणजे तुम्हाला हे सगळे क्वेश्चन एकदम सोपे वाटतील. सगळं भाषण बंद करून आता आपण सोडवायला सुरुवात करू. तर पहा काय दिलंय -2 -3 इंटू 5 + 3 डिवाइड -2 -6 -6 -4 मराठीत घेऊ भागिले -7 -5. ओके, ठीक आहे. आता तसं पाहायला गेलं तर एकदम अवघड दिसणारा प्रश्न पण एकदम सोपा. कसा पहा, आता वरती जर पाहिलं तर ह्या दोघांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता इथं काय होणार आहे -2 आणि -3. आता हे रूल तुम्हाला माहित पाहिजे. जर चिन्ह समान असेल, जर चिन्ह आता पहा मी समजून सांगतोय त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागणार आहे. जर तुम्हाला माहिती असेल याचे रूल्स जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिस करू शकता. इथं फक्त उत्तर चेक करा किंवा सिस्टम चेक करा, मेथड चेक करा. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला एखादी नवीन मेथड सापडली किंवा तुम्हाला तुमची स्वतःची मेथड माहिती असेल त्या मेथडनी सॉल्व्ह केलं तरी चालेल. ओके, मी समजून सांगतोय म्हणून थोडासा वेळ जास्त जातोय. ठीक आहे. आता इथं पहा -6 आणि -2 आणि -3 म्हणजे -5 याचं उत्तर आलं. याला मल्टिप्लाय करायचंय, गुणायचंय. 5 आणि 3 किती झाले 8 आणि याला टोटलला डिव्हाइड करायचंय काय -2 -3 म्हणजे परत कोण आला -5. लक्षात आलं? ठीक आहे. मग 8 पंचे किती आले 40 आहे. ओके, आणि खाली जर पाहिलं तर पहा -4 आणि -6 म्हणजे -10 याला तुम्हाला भागायचंय. -5 आणि -7 म्हणजे किती -12. म्हणजे आता जर तुम्ही बारकाईने नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर आता हे मी कसं लिहितोय 8 पंचे -40 याला भागायचंय -5 ने आणि खाली परत मोठा भागाकार आहे -10 ला तुम्हाला भागायचंय -12 ने. आता जर तुम्ही पाहिलं तर वरती पण दोघांना वजा आहे म्हणजे हे दोघंही काय होणार आहे अधिक होणार 40 भागिले 5 आणि इथं सुद्धा दोघांना वजा आहे म्हणजे हे पण दोघं अधिक होणार -10 भागिले 12. मग आता हा रूल तुम्हाला माहिती असेल काय वरचा अपूर्णांक आहे तसाच ठेवा आणि भागिले चिन्हाच्या जागी जर मी गुणिले चिन्ह लिहिलं तर जो खालचा अपूर्णांक आहे तो उलटा होतो. उलटा होतो म्हणजे काय होणार आहे 12 भागिले 10 म्हणजे इथं काय होणार आहे 10 एक 10 10 चौक 40. ओके, त्यानंतर इथं काय होईल पहा गुणाकार करतोय आपण. गुणाकार करताना 5 ने 12 ला भाग जाणार नाही म्हणजे 12 चौक 48 आणि इथं किती येणार आहे भागिले 5. ओके, मग 5 ने भाग देऊया. 5 9 45 उरले 3.30 5 × 30 9.6. ओके, म्हणजे ऑप्शन जो आहे तो 9.6 ऑप्शन क्रमांक 4 उत्तर. लक्षात आलं? पहा आता इथं तुमचे कोणते कोणते रूल पाठ असणं गरजेचं आहे. एक या ठिकाणी आपण रूल लिहून घेतोय. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे गेलात तरी चालेल. स्पीड 1-2च्या स्पीडने 2च्या स्पीडने जरी तुम्ही पाहिलं हे लेक्चर तरी चालणार आहे जर तुमचे कॅल्क्युलेशन चांगले असतील तर. ओके, ठीक आहे. आता पहा रूल कोणते कोणते आहेत प्लस 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 आपण इंटूचे रूल लिहितोय प्लस इंटू मायनस मायनस त्यानंतर मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस इंटू मायनस प्लस. पहा इंटू मध्ये दोनही साईन जर सेम असतील तर साईन कोणतं होतं प्लसचं होतं चिन्ह आणि जर विरुद्ध चिन्ह असतील प्लस मायनस मायनस प्लस तर गुणाकारामध्ये चिन्ह कोणतं होतं वजा होतं. ओके, त्यानंतर आहे बेरजेचे नियम नीट लक्षात ठेवा. आपण एक एक्झाम्पल थ्रू या ठिकाणी समजून घेऊया. समजा 10 अधिक 3 उत्तर 13. इथं आपण इंटूचे रूल पाहिलेत आणि हे सगळे रूल कोणाला लागू होतात डिव्हिजनला लागू होतात. ओके, म्हणजे गुणाकार आणि भागाकाराचे हे नियम झाले. सेम गुणाकारात भागाकारात सेम नियम असतात आणि इथं बेरीज वजाबाकीचे नियम आहेत. आता हे नीट समजून घ्या. आता इथं जर पाहिलं तर 10च्या पुढे कोणतं चिन्ह आहे अधिक. जेव्हा कोणतं चिन्ह नसतं तेव्हा त्याच्या पुढे कोणतं चिन्ह असतं अधिक. ओके, आता हे मी तुम्हाला पहिल्याच एक्झाम्पल मध्ये का सांगतोय कारण हीच गणितं तुम्हाला सारखी सारखी या ठिकाणी पाहायला भेटतील म्हणून. ओके, 10 आणि 3 13 झाले. इथं जर 10 वजा 3 असतील तर उत्तर 7 आहे. आता हे बेसिक तुम्हाला माहिती आहे पण वजा 10 अधिक 3 असेल तर मात्र उत्तर वजा 7 येतं. पहा चिन्ह जर विरुद्ध असेल
चिन्ह जर विरुद्ध असेल तर त्यांची वजाबाकी होते आणि येणाऱ्या उत्तराला इथं कुठेही गुणाकार तुम्हाला दिसत नाही किंवा भागाकार दिसत नाही, हे नीट लक्षात ठेवा. ओके, इथं सरळ सरळ त्यांची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. इथं सुद्धा वजाबाकी झाली म्हणजे विरुद्ध चिन्ह असेल तर काय होते, त्या ठिकाणी वजाबाकी होते. आणि -10 आणि -3 जर दोघांनाही समान चिन्ह आलं तर आपण तिथं पहा दोघांनाही समान होतं, बेरीज केली आणि बेरीजचं चिन्ह लिहिलं, चिन्ह समान आलं, बेरीज केली आणि आहे तीच चिन्ह कंटिन्यू केलं. जसं इथं सुद्धा आहे तीच केलं तसं इथं सुद्धा आहे तीच केलं. म्हणजे जर तुम्ही पाहिलं नीट बारकाईने तर तुम्हाला सगळे रूल लक्षात ठेवायची गरजच नाहीये. तुम्हाला पहा हे 2 रूल तर लक्षात ठेवायची गरजच नाही, फक्त तुम्हाला हेच 2 रूल लक्षात ठेवायचे. काय, दोन्हीला प्लस असेल तर सरळ ऍडिशन होते, एकाला प्लस एकाला मायनस असेल तर वजाबाकी होते. आणि इथं जर पाहिलं तर पहा इथं मोठ्याला वजा आहे, छोट्याला अधिकचं चिन्ह, वजाबाकी होऊन मोठ्याचं चिन्ह द्यायचं या ठिकाणी आणि दोघांना समान चिन्ह असेल तर बेरीज करून वजा चिन्ह द्यायचं. हे रूल इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि इथं हे 2 रूल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अपोजिट चिन्ह असेल तर गुणाकार करून वजा चिन्ह लिहा आणि समान चिन्ह असेल तर गुणाकार करून प्लसचं चिन्ह लिहा. हे 2च रूल या ठिकाणी आहेत. या पद्धतीने तुम्हाला हे रूल माहित पाहिजे. आणि इथं जो आपण रूल वापरला हा कोणता आहे, भागाकाराचा रूल आहे, भागाकाराचा नियम आहे. आणि तो नियम काय नीट समजून घ्या. A/B, A/B भागिले C/DA असं समजा. वरती एक अपूर्णांक आहे आणि खाली एक अपूर्णांक आहे. अशा वेळेस काय होतं, हे जे मोठं भागिलेचं चिन्ह आहे, डिव्हिजनचं सिम्बॉल आहे, तर हा काय होतो A/B. पहा वरचा अपूर्णांक आहे तसंच राहिला, इथे गुणिलेचं चिन्ह आलं आणि हा C/D चा D/C होतो, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही अपूर्णांकाचा गुणाकार करता तेव्हा गुणाकार करत असताना वरच्या संख्येने वरच्या संख्येला गुणायचं असतं, खालच्या संख्येने खालच्या संख्येला गुणायचं असतं. म्हणजे याचं जर उत्तर मला इथं काढायचं असेल तर A गुणिले D म्हणजे मी या ठिकाणी लिहिल AD आणि B गुणिले C म्हणजे या ठिकाणी लिहिल BC. लक्षात आले? आता हे रूल मी सांगून ठेवले तुम्हाला, हेच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वापरायचे. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचा पहिला क्वेश्चन संपलेला आहे. आता आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे चाललोय. जर पहा प्रश्न काय, जर 8 गुणिले 2 बरोबर 4 दिले, इथं 8 गुणिले 4 परत 2 दिलाय, 16 गुणिले 2 16 गुणिले 8 बरोबर 2 दिले, तर 40 गुणिले 5 किती असं त्यांनी विचारलं. ओके, जर इथं तुम्ही नीट बारकाईने परत ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल 4 गुणिले 8 गुणिले 2 इथं खरं तर उत्तर यायला पाहिजे नव्हतं 16, पण उत्तर किती आले 4. म्हणजे इथं गुणाकार नाही झाला, इथं काय झालाय, भागाकार झालाय. पहा 2 नी 8 ला भागलं, उत्तर किती आलं 4. म्हणजे काय केलं इथं त्यांनी, भागाकार केला. इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर 4 नी 8 चोक 32 यायला पाहिजे नव्हतं, पण उत्तर 32 नाही आलं. 4 नी 8 ला भागलंय, लक्षात घ्या इथं. ओके, म्हणून उत्तर 2 आलं. इथे सुद्धा जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर काय केलंय, भागाकार केलाय 8 ने. म्हणजे याचा अर्थ काय केलाय, पुढची संख्या मागच्या संख्येला काय करते, भागतीये. आणि एवढं जर रिलेशन, एवढं जर दोघांमधलं रिलेशन तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला कळणार आहे इथं सुद्धा काय करायचंय, तुम्हाला पुढच्या संख्येने मागच्या संख्येला भागायचंय. आणि 5 40 या ठिकाणी काय केला आपण, भागाकार केला. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं त्या दोघांमध्ये काय संबंध आहे, त्या संख्येमध्ये काय रिलेशन आहे हे तुम्हाला फक्त तिथं पॉइंट आउट करायचं. त्यानंतर हे पहा 2022 चा प्रश्न आहे, योग्य गणित चिन्हाचा वापर करून खालील समीकरण बरोबर करा. आपल्याला काय करायचंय, योग्य चिन्हांचा वापर करून हे बरोबर करायचंय. आता यासारखे जे प्रश्न असणार आहेत हे तुम्हाला उत्तरावरनं म्हणजे ह्या ऑप्शनवरनच आपल्याला इथं जावं लागणार. नीट लक्षात घ्या, ह्या ऑप्शनवरनच आपल्याला इथं असे कोणतेही प्रश्न येऊ द्या, कोणत्याही पॅटर्नचे प्रश्न येऊ द्या, आपल्याला नेहमी काय करायचंय, आधी एक एक पर्याय तिथे ठेवून पाहिजे आणि त्यांनी ते बरोबर येते का हे पाहिजे. पण पर्याय ठेवत असताना सुद्धा थोडंसं डोकं लावायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं काय चिन्ह दिले, प्लस आणि मायनस. आता इथं उत्तर किती आहे, 200. इथं जर मी प्लस केलं आणि हे मायनस केलं तर 42 आणि 6 किती होणार आहे, 48. आणि त्याच्यातून मायनस केलं 51, म्हणजे 201 तर उत्तर मिळणार नाहीये. म्हणजे हा झाला थोडासा कॉमन सेन्स. लक्षात आलं का, बेरीज करून हे येणार नाही. मग आता गुणाकारात येऊ शकतं कारण मोठी संख्या होतीये, बरोबर आहे. म्हणजे आता मी दुसरा ऑप्शन इथं ट्राय करणार. काय करणार आहे, 42 गुणिले 6 जर मी केलं तर 6 दुने 12, हाताला 1, 6 चोक 24, 24 आणि 1 25, म्हणजे किती आहे 252. याच्यासोबत कोणतं चिन्ह दिले त्यांनी, वजाचं. म्हणजे मला इथं जर मी गुणाकाराचं चिन्ह लिहिलं तर इथं मला कोणतं लिहायचंय, वजाचं चिन्ह लिहायचंय. म्हणजे इथं 51 काय होणार आहे, त्याच्यातून मायनस होणार आहे. 252 मधून जर 51 वजा झाले तर 201 हे उत्तर राहणार आहे. म्हणजे मला ऑप्शन लगेच सापडला, ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे जेव्हा तुम्हाला चिन्ह ठेवून पाहायचंय आणि उत्तर बरोबर येते का नाही ते चेक करायचंय तर तुम्हाला एक एक पर्याय तिथं ठेवून पाहायचंय, हे नीट लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इथं पर्यायावरनं, याच्यासाठी दुसरी ट्रिक नाहीये, पर्यायावरनं तुम्हाला उत्तर काढायचं. त्याच्या पुढचा प्रश्न आला पहा, A + B - D याचं उत्तर काय दिले त्यांनी, B दिलंय. त्यानंतर A + B + C + D ह्या सगळ्यांची ऍडिशन 14 आहे. तर A + C हा जो 2 आहे हा घातांकात आहे. A + C बरोबर किती. ओके, ठीक आहे. A + C हा घातांकात आहे, म्हणजे A + C चा वर्ग किती हे आपल्याला काढायचे. पूर्वपरीक्षा 2020 चा प्रश्न आहे. ठीक आहे, करूया सॉल्व. पहा काय दिले त्यांनी, A + B + C + D बरोबर किती दिले, 14. पण इथं त्यांनी एक संख्या दिलेली, B ची किंमत दिलेली आहे आपल्याला. B ची किंमत काय दिलेली आहे, A + C - D. म्हणजे आता या ठिकाणी मी A आहे तोच लिहिला. ओके, प्लस मी B ची किंमत मात्र त्या ठिकाणी बदलली. B ची किंमत काय लिहिणार आहे मी आता, A + C - D ही जी किंमत आहे ही कोणाची आहे, B ची. ओके, मग आता C ची किंमत काय आहे,
सी चे आणि डी ची किंमत डी चे, बरोबर किती आहे 14. आता मी काय केलं फक्त हे इक्वेशन लिहून घेतले, हे समीकरण लिहिलं आणि या समीकरणात त्यांनी दिलेली बी ची किंमत मी फक्त बी च्या जागी ठेवली, बाकी काहीही केलं नाही. त्यामुळे काय झालं पहा, ए किती वेळा आलाय, ए म्हणजे 2a, त्यानंतर आहे सी आणि सी 2c, त्यानंतर डी वजा डी आहे अधिक डी आहे. जर समान नंबर आणि विरुद्ध चिन्ह असतील तर ते एकमेकाला काय होतात, कॅन्सल. म्हणजे हे तर माहिती तुम्हाला, वजा 10 अधिक 10, 10 तून 10 गेले, किती राहिले 0. विरुद्ध चिन्ह असताना आपण काय करतो, वजाबाकी करतो, येणाऱ्याला मोठ्याचं चिन्ह देतो. पण 10 तून 10 गेल्यानंतर 0 राहताना 0ला प्लस मायनस काही चिन्ह नसतं. ओके, म्हणजे इथं काय किती आले, 2a 2c बरोबर किती आले 14. जर मी ह्या दोघांमधून 2 कॉमन काढला तर आतमध्ये कोण राहिला, a अधिक c, बरोबर आहे. 2 कॉमन काढला, तिकडे किती आहे 14. आता 2 कॉमन काढल्यानंतर ते 2 गुणिले तिकडे जाऊन काय होईल, भागिले, म्हणजे a अधिक c बरोबर किती आले 7. आणि मला वाटतं जर तुम्हाला याचा वर्ग करायला सांगितलाय म्हणजे काय, a प्लस c याचा जर वर्ग येत असेल तर पुढे 7चा पण काय होणार आहे वर्ग, आणि तो किती येणार आहे 49. ओके, ऑप्शन क्रमांक 4 या पद्धतीने. म्हणजे प्रश्नातच त्यांनी काय दिलं होतं, उत्तर दिलं होतं, ते फक्त कसं ठेवायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा, त्याच्या पुढचा प्रश्न 105 अधिक 15 गुणिले 15. आता तुम्हाला हा रूल तर माहिती आहे काय, पहिल्यांदा आपण काय करतो, ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यानंतर गुणिले, सॉरी भागिले, त्यानंतर गुणिले, त्यानंतर प्लस, त्यानंतर मायनस, बरोबर आहे. बॉड मास माहिती आहे सगळ्यांना नियम. ओके, तर बॉड मास मी इथं न लिहिता फक्त काय लिहिले, पहिल्यांदा ब्रॅकेट, ब्रॅकेट नंतर घातांक जर असेल म्हणजे इंडेक्स वगैरे असेल तर ते सॉल्व्ह करायचे, नंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, प्लस आणि मायनस. आता इथं जर पाहिलं तर एक्झॅक्ट मला त्याचा रूल, तो रूल मला इथं वापरायचा आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं काय 15, 105 अधिक 15 गुणिले परत 15 आहे. म्हणजे या पूर्ण सिस्टीम मध्ये मला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, गुणाकार करावा लागणार. ही माझी स्टेप आहे पहा, पहिल्यांदा ब्रॅकेट आहे, नंतर दुसरी 3, 4 आणि 5, ही माझी सिक्वेन्स आहे. मग पहिल्यांदा मला कोण करायचं आहे, इथं जर पाहिलं तर प्लस आणि मायनस आहे सॉरी प्लस आणि इंटू आहे, म्हणजे गुणाकार आणि बेरीज आहे. पहिल्यांदा मी गुणाकार करणार, 15 गुणिले 15, 15चा वर्ग मला माहिती आहे किती आहे 225, आणि या 225 मध्ये मला 105 फक्त काय करायचे, मिळवायचे. 5 आणि 5 10, चला 1, इथं 3 आणि हे परत 3, उत्तर आलं 330. 330 ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे फक्त बेरीज करायची होती तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे, तर या पद्धतीने इतके सोपे प्रश्न विचारले जातात. ओके, हेच प्रश्न तुम्हाला वारंवार आलेले दिसतील. आता त्याच्या पुढचा प्रश्न, आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सॉल्व्ह करताना आधी तुम्ही इथं लिहून घ्या नक्की कशाला काय म्हटलं गेले, आणि मग ते इथं तुम्हाला चेंज करायचंय, आणि हे सुद्धा तुम्हाला पर्यायावरनच उत्तराकडे जावं लागणार आहे. ओके, गुणाकाराचा अर्थ वजा आहे, म्हणजे जिथं गुणाकार असणार आहे तिथं तुम्हाला काय लिहायचंय, वजाबाकी लिहायचे. भागाकाराचा अर्थ अधिक आहे, जिथं भागिले दिसतील तिथं तुम्ही काय लिहायचंय, अधिक लिहायचंय. अधिकचा अर्थ भागिले, जिथं अधिक दिसेल तिथं भागिले लिहा, बरोबर आहे. आणि वजाचा अर्थ गुणिले, म्हणजे एकमेकांमध्ये काय येते, बदल आहे. गुणाकाराच्या जागी वजा, वजाच्या जागी गुणाकार. ओके, तुम्ही नीट समजून घ्या. तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे. आता मला काय करायचंय, प्रत्येक ठिकाणी जाऊन साइन चेंज करायचे, चिन्ह बदलायचंय. आता पहिलंच उत्तर जर मी काढायचं, पहिल्या ऑप्शनकडे जर मी गेलो तर मला काय करावं लागणार आहे, जिथं वजा दिसतंय तिथं गुणिले लिहायचंय, आणि जिथं गुणिले दिसतंय तिथं वजा लिहायचंय. त्यानंतर भागाकाराच्या जागी अधिक लिहायचंय आणि अधिकच्या जागी भागिले लिहायचंय. ओके, आता इथं काय आहे 15, इथं किती आहे 5, 5, 20 आणि 10. या सगळ्या सिस्टीममध्ये मला पहिल्यांदा काय करायचंय, ह्या दोघांचा काय करायचं, भागाकार करायचा. भागाकार करून झाला का इथं त्यांचा काय येणार आहे, गुणाकार येणार आहे, आणि मग त्यांची बेरीज आणि मग वजाबाकी, बरोबर आहे. मग आता हे उत्तर शोधत असताना मला 15 5 75 मी इथं लिहून घेतले. अधिक किती आहे 5, वजा किती आहे 10 आणि 2 ला 20 ला भागलं, किती उत्तर आलं 2. ओके, इथं किती आहे 75. आता तुम्ही सांगा 75 अधिक 5 80, 80 मधून 20 गेले 78, म्हणजे ऑप्शन हा पर्याय संपला. त्यानंतर आलो आपण दुसऱ्या पर्यायाकडे. आता इथं थोडासा वेळ जाणार आहे, थोडासा वेळ गेला तर जाऊ द्या, पण तुम्हाला हमखास पडणारे मार्क आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही बाकीचे कोणतेही विषय वाचले आणि कितीही प्रयत्न केला तरी सगळी उत्तरं तुम्हाला येणार नाहीत, पण गणित हा विषय, बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला परफेक्ट मार्क मिळवून देणारा विषय आहे, त्यामुळे याच्याकडे बारकाईने लक्ष द्याच. ओके, ठीक आहे. आता इथं जर मी आलो तर इथं मला काय करायचंय, भागाकाराच्या जागी अधिकचं चिन्ह लिहायचंय, त्यानंतर इथं वजाच्या जागी गुणिले, इथं भागिले आणि इथं वजा. ओके, इथं किती आहे 8, 10, 3, 5. आता एकच प्रश्न मी सोडवणार आहे, कशा फक्त पद्धतीने आपण सोडवतो हे पाहतोय, नंतर मात्र तुम्हाला सॉल्व्ह करायचं हे सगळं. उत्तर किती आलं पाहिजे 8. या सिस्टीम मध्ये मला आधी काय करायचंय, भागाकार करायचंय, पण भागाकार करत असताना इथं भागाकार अधिकच्या जागी काय भागिले, बरोबर. इथं मला आधी भागाकार करायचंय, पण भागाकार करत असताना प्रॉब्लेम काय येणार आहे, गुणाकार पण इथं आहे, 8 पण आहे. ओके, ठीक आहे, चला 8 अधिक 10 30. तुम्ही म्हणाल सर गुणाकार कसा केला, आता नीट समजून घ्या. 10 त्याला भागिले किती आहे, 10 गुणिले 3/5 असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे इथं खाली कोणीच नाही, म्हणजे कोण आहे 1 आहे. मग इथं काय होतं 10 30 होतं आणि 5 1 5 होतं. हे नीट समजून घ्या. म्हणून मी इथं 10 30 भागिले किती लिहिले 5. ओके, वजा कोणाला 6. आता पहिल्यांदा मी काय करणार, भागिले करणार, बरोबर आहे. म्हणजे इथं किती आहे 8.
इथं बाजूला लिहितो मी, इथं किती येणार आहे 8, 5 ने हे केलं म्हणजे किती मिळवले 6, 5 6 35 बरोबर भागलं आणि वजा किती होणार आहे 6 अधिक 6 वजा 6 हे 7 असेच लिहिले, याला हे कॅन्सल झाले म्हणजे उत्तर किती राहिलं 8, म्हणजे माझा ऑप्शन क्रमांक 2 आहे. मग हे मला सगळं कसं करता येणार आहे, साधारण हे फक्त बाजूला लिहून घ्या, कशाला काय म्हटले ते त्याच्या जागी बदलून घ्या, आकडे तेच आहेत, आकडे बदलत नाहीत आणि कॅल्क्युलेशन करून पहा. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे काय माहिती असणं गरजेचं आहे, रूल माहिती असणं गरजेचं आहे, नियम माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नियम काय सांगतात, नियम काय सांगतात हे नीट समजून घ्या. ओके, नियम एकदा मी पुन्हा पुन्हा आणि पुन्हा लिहितोय. ओके, ज्याला नियम पाहिजे नाही त्यांनी डायरेक्ट क्लिक करा आणि म्हणजे थोडं स्पीड वाढून डायरेक्ट पुढच्या प्रश्नाकडे जा. नियम मी पुन्हा लिहितो इथं, 10 अधिक 3 बरोबर 13, 10 वजा 3 बरोबर 7, वजा 10 अधिक 3 बरोबर वजा 7, वजा 10 वजा 7. ओके, वजा 10 वजा 3 वजा 13. त्यानंतर खाली गुणाकाराची इथं लिहून घेतो, 10 गुणिले 3 बरोबर 30, 10 गुणिले वजा 3 बरोबर वजा 30, वजा 10 गुणिले 3 वजा 30 आणि वजा 10 गुणिले वजा 3 बरोबर अधिक 30. बरोबर आहे. हे जे नियम आहेत हे भागाकार आणि गुणाकाराचे दोघांचेही आहेत आणि हे प्लस आणि मायनस हे दोघांचेही आहेत. हे नीट आणि नीट समजून घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्याच्या पुढे काय, तर अपूर्णांक a/b. ओके, आपण नियम लिहूनच घेऊया. इथे एक पेज वाढवतोय मी, पहा 1/2 गुणिले 3/4 असेल तर पहा काय होतं, गुणाकार करताना वरच्या संख्येने वरच्या संख्येला गुणायचं असतं, खालच्या संख्येने खालच्या संख्येला गुणायचं असतं. 3 1 3, 4 2 किती झाले 8. हे नीट समजून घ्या. त्यानंतर गुणाकार करता कसा करतो आपण, त्यानंतर 1/2. आता इथे जर भागिले किती असते 3/4 जर असते तर मला हे कसं सोडवायचं होतं, 1/2 मी तसंच ठेवला असता, हे भागाकाराच्या चिन्हाच्या जागी जाऊन गुणिलेचं चिन्ह येतं, 3/4चा 4/3 होतो. ओके, मग आता गुणाकार करताना वरच्या संख्येने वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येने खालच्या संख्येला गुणायचं. जर तिरकस पुढे भाग जात असेल तरच द्यायचा, अदरवाईज द्यायचा नाही. म्हणजे 4 1 4 आणि 3 2 किती झाले 6. हे नीट समजून घ्या. हे गणित आहे, हे गणित आहे. आणि बाकी मग तुम्हाला माहिती असेल काय पाया समान करायचा कसा असतो. ओके, 1/3 अधिक 2/3 पाया समान असेल तर आपण काय करतो, तो एकदाच लिहितो आणि अंशाचीच फक्त काय करतो आपण बेरीज करतो. म्हणजे इथं पण उत्तर काय येणार आहे 3 आणि 3 1 3 उत्तर 1 आलं. 1/3 वजा 2/3 पाया समान असताना जर वजाबाकी करायची असेल तर पाया समान तसाच लिहितो. इथं एकातून 2 गेले, वजा 1 उत्तर राहिलं, कारण एकाला प्लस आणि एकाला मायनस चिन्ह असताना आपण आधीच पाहिले मग आधीच्या पेजवर का मोठ्या संख्येचं चिन्ह आपण कंटिन्यू करतो, वजा 1/3 याचं उत्तर आलं. पण जर पाया समान नसेल 3 अधिक 4/5, आता तुम्हाला बेरीज करायची आहे आणि पाया मात्र समान नाहीये, मग अशा वेळेस तुम्ही पाया समान कसा करून घेणार आहे, पाया समान कसा करून घेणार आहे, 5 1 5 अधिक 4 3 12 भागिले 5 3 15, म्हणजे 12 आणि 5 17. ओके, आणि खाली किती आले 15. या पद्धतीने. ओके, हे नियम जर तुम्हाला व्यवस्थित पाठ असतील, क्लिअर असतील तर तुम्हाला कोणतंही गणित या टॉपिक मधलं अडणार नाही. ओके, हे नियम आणि हे वाले नियम एवढे फक्त लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला काही करायची गरज लागणार नाही. त्यानंतर आलो आपण पुढच्या प्रश्नाकडे. पहा काय दिले, दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांची आदलाबदली केल्या दिलेल्या समीकरणात बरोबर होईल, ज्या चिन्हांच्या आदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर येईल असा योग्य पर्याय निवडा. आता हा सुद्धा प्रश्न आपल्याला काय करावा लागणार आहे, हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला आधी कशाचा वापर करावा लागणार आहे, पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. याच्यासाठी दुसरी सिस्टीम नाही. मग आता त्यांचं काय म्हणणं आहे, ह्या दोघांची आदलाबदली करा. कोणाची, गुणाकार आणि बेरीज यांची चिन्हांची आदलाबदल करून आहे तेच उत्तर येते का बघूया आपण. बरोबर येईल, आदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय. ओके, उत्तर किती आलं पाहिजे, 17 उत्तर आलं पाहिजे. ओके, म्हणजे आता इथं काय लिहायचंय 2, गुणाकाराच्या जागी मला काय लिहायचंय अधिक, यांची आदलाबदल करायची. ओके, म्हणजे इथं काय लिहायचंय मला अधिक आणि इथं काय लिहायचंय गुणिले 2 अधिक 3 गुणिले 6 वजा 12 भागिले 4. ओके, ठीक आहे, याचं उत्तर काढायचंय. आता पहिल्यांदा मला हा भागाकार करायचा आहे आणि मी त्याच्यासोबत गुणाकार पण करीन, कारण याचा आणि त्याचा काही संबंध एकत्र ते नाहीये, कारण मध्ये कोणतं आले वजाचं चिन्ह आले. म्हणजे काय होईल पहा, 2 अधिक साहित्रिक किती झाले 18 वजा 4 नी 12ला भागल्यामुळे किती आलं 3. आता इथे यांची काय होणार आहे बेरीज, 18 आणि 2 20, 20 वजा 3 म्हणजे उत्तर किती आलं 17. म्हणजे माझं ऑप्शन पहिलंच बरोबर. म्हणजे मला बाकी चेक करायची सुद्धा गरज पडणार नाही. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं फक्त, गुणाकाराच्या जागी कोणतं चिन्ह ठेवून पहा, अधिकचं चिन्ह ठेवून पहा, उत्तर जर बरोबर आलं तर तो पर्याय आहे. म्हणजे ह्या चिन्हांची आदलाबदल केली तर मला उत्तर किती मिळते 17 मिळते. म्हणजे माझं ऑप्शन करेक्ट आलेला आहे. ओके, ठीक आहे, लक्षात आले, समजलंय का. ओके, इथं तुम्हाला पर्यायावरण जायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, पहा काय सांगितलंय, जर वजा म्हणजे बेरीज आहे. पहा म्हणजे याच्यासारखा प्रश्न आलेला आहे. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात, मी या ठिकाणी सोडवणार नाहीये, कारण याच्यासारखा सेम प्रश्न आत्ताच आपण पाहिलेला आहे. मला वाटतं या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6. पहा काय, गुणाकाराचा अर्थ वजा आहे,
भागीचा अर्थ अधिक आहे, अधिकचा अर्थ वजा, ओके, आणि वजाचा अर्थ गुणिले. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे आणि मला वाटतं तुम्ही हा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीने सोडवू शकता. ओके, काय दिले? वजा म्हणजे बेरीज. वजा म्हणजे कोण आहे? बेरीज आहे. त्यानंतर आहे बेरीज म्हणजे वजा आहे. बेरीज म्हणजे काय? वजा. ह्या दोघांमध्ये बदल करायचा. मग आता तसंच भागिले म्हणजे काय असणार आहे? गुणिले असणार आहे आणि गुणिले म्हणजे काय असणार आहे? भागिले असणार आहे. मग ही जी चिन्ह आहेत ही इथं बदलायची. याच्या जागी काय लिहायचं? वजा, इथं काय लिहायचं? अधिक, इथं लिहायचं गुणिले आणि इथं लिहायचं सॉरी भागिले. आणि मग उत्तर तुम्ही 38 येते का ते काय करायचे? चेक करायचे. दॅट्स इट. म्हणजे इथं तुम्हाला फक्त बेरीज आणि वजाबाकी सोडवायची आहे. बाकी काही नाही. फक्त याच्यात यूज करताना आधी बॉड मार्क्सचा वापर करा. बॉड मार्क्स म्हणजे काय? सगळ्यात सुरुवातीला मी ह्या सिक्वेन्समध्ये भागाकार सोडवीन. ओके, आता आहे त्या सुद्धा यांनी जायचं नाहीये. ठीक आहे, तरी पण एकदा मी ट्राय करतो, सॉरी सोडून देत दाखवतो. 30. ठीक आहे, आता मी इथं काय करेन? पहिल्यांदा भागा करेन. लगेच मी गुणाकार करणार नाही, कारण ह्या दोघांमध्ये जवळचा संबंध आलाय. ओके, म्हणजे इथं मी पहिल्यांदा काय करणार? भागाकार करणार. म्हणजे 30 वजा 5, ओके, अधिक 4 गुणिले 10, सॉरी 10 नाही लिहिणार आहे मी, ह्या दोघांचा भागाकार इथे लिहिणार आहे. इथं किती आले? 2. मग आता ह्या सिस्टीम मध्ये 5 नी 10 ला भागलं 2 आलं. आता ह्या सिस्टीम मध्ये मी पहिल्यांदा गुणाकार करणार आहे. माझा सिक्वेन्स काय आहे? पहिल्यांदा ब्रॅकेट असेल तर, त्यानंतर भागिले असेल तर, त्यानंतर गुणिले असेल तर, त्यानंतर बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी. हा माझा सिक्वेन्स आहे. लक्षात येते? ठीक आहे. मग आता इथं झालं 4 दोन्ही किती जाणार आहे? 30 वजा 5, इथं किती होणार आहे? गुणाकार अधिक 8. ओके, मग आता ह्या दोघांची आधी काय होणार आहे? इथं बेरीज आणि वजाबाकी. म्हणजे या दोघांची बेरीज केली तरी चालणार आहे, कारण ती वजाच येणार. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर 30 आता वजा 5 अधिक 8, म्हणजे इथं किती येणार आहे? अधिक 3. एकाला अधिक आणि एकाला वजा चिन्ह असतात, नेहमी त्यांची काय होते? वजाबाकी होते. येणाऱ्याला मोठ्याचं चिन्ह. म्हणजे उत्तर किती आलं? 33. पण मला उत्तर 38 पाहिजे, म्हणजे माझा पहिला ऑप्शन नाही. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आणि करेक्ट उत्तर कोणतं आहे ते काढायचं. हे ठिकाणी या ठिकाणी मी ते हे उत्तर सांगणार नाहीये. ओके, हे सगळे प्रश्न मी जेनेसिस एमपीएससी या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. ही जशीच्या तशी पीडीएफ टाकणार आहे विदाऊट सॉल्विंग, आणि एक आता आपण ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय ती सुद्धा पीडीएफ मी तिथे अपलोड करणार आहे. तर तुम्हाला विदाऊट सॉल्विंगची पीडीएफ आणि सॉल्व्ह झालेली पीडीएफ हे दोन्ही पीडीएफ तुम्हाला जेनेसिस एमपीएससी या टेलिग्राम चॅनलवर भेटतील, किंवा व्हॉट्सअप चॅनलला जरी तुम्ही लिंक आलात तरी जेनेसिस एमपीएससीच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा हे मी टाकणार आहे. जर तुम्हाला ते हवं असेल तर तुम्ही तिथूनही कलेक्ट करू शकता. म्हणजे त्याचा एक वापर कशासाठी होईल? तुम्हाला लेक्चर पाहिजे सुद्धा गरज नाही. म्हणजे युट्यूबवर आता तुम्ही जो एवढा वेळ घालवता तेवढं घालवायची सुद्धा गरज लागणार नाही. एखादं दुसरं तिसरं गणित फक्त तुम्हाला आडलं, 1-2 गणित आडली तरच तुम्ही त्याच्यासाठी पाहू शकता, किंवा काही शॉर्ट ट्रिक लागली तरच पाहू शकता. अदरवाईज तुम्ही ती पीडीएफ घ्या. त्याच्यात सॉल्व्ह कसं केलं याची ऑलरेडी मी तर ते सॉल्व्ह करतोय, म्हणजे ते पण तुम्हाला दिसणार आहेच. ओके, म्हणजे कमीत कमी वेळेत तुम्ही जास्तीत जास्त पार्ट काय करू शकता? कव्हर करू शकता. ठीक आहे, वेळ वाचेल तुमचा. त्यानंतर पहा काय सांगितलंय? खाली दिलेल्या विधानाच्या रिकाम्या जागी गणिती क्रियांचा अशा चिन्हांचा गट पहा. म्हणजे थोडक्यात काय? परत ही चिन्ह तुम्हाला काय करायची? इथं ठेवून पाहिजे. म्हणजे काय करायचंय? मला पूर्ण प्रश्न वाचायची गरज पडली नाही. असे प्रश्न झाले आणि हे प्रश्न मी सोडवणार नाहीये. त्या ठिकाणी मी उत्तर तुम्हाला 100% सांगितलेलं असेल त्या पीडीएफ मध्ये. ठीक आहे, आता इथं जर तुम्ही पाहिलं तर एक इथं काय लिहायचं मला? प्लस, इथं मला लिहायचंय भागिले, इथं लिहायचंय मला गुणिले, त्यानंतर इथं मला लिहायचंय वजा, आणि मला उत्तर 16 येते का नाही ते चेक करायचंय. ओके, ह्या सिस्टीम मध्ये मी पहिल्यांदा काय करणार आहे? भागाकार करणार आहे. ओके, आता इथे भागाकार करत असताना काय काय दिले पहा? 12 अधिक 2 भागिले 6, भागिले मी कसे लिहिले पहा? गुणिले 3, गुणिले 3 वजा 8. हे मी मुद्दाम घेतले तुमच्या लक्षात यावं म्हणून. आता हे असं लिहिण्यामागचं कारण काय होतं? इथं जर तुम्ही पाहिलं तर 6 नी भागायचंय आणि 3 नी गुणायचंय. मग 6 नी 2 ला भाग जात नाहीये. लक्षात येते? म्हणून मी या पद्धतीने लिहून घेतलं. याचा मला सोपा वापर कसा करता येणार आहे? 3 1 3, 3 2 6, बे 1 बे, इथं आला एक उत्तर. म्हणजे लक्षात घ्या, मी 1 टाइम 2 मेथड केल्या. 12 अधिक 1 बरोबर आहे, वजा किती आहे? 8. 12 आणि 1 13. 13 मधनं जर 8 गेले, 13 मधनं जर 8 गेले तर उत्तर किती राहिलं? 5. म्हणजे माझा पहिला ऑप्शन करेक्ट नाही. अशाच पद्धतीने मला इथे चिन्ह ठेवून पाहिजे, ही चिन्ह ठेवून पाहिजे, एक एक सिक्वेन्स तिथे ठेवून पाहिजे, आणि ऑप्शन 16 येतोय का नाही हे फक्त काय करायचंय? चेक करायचंय. या ठिकाणी सुद्धा तुम्ही शोधायचंय, कारण ते कॅल्क्युलेशन मध्ये मी वेळ घालवणार नाहीये. तुमचा ही वेळ महत्वाचा आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आता फक्त आपलं काय काम आहे का कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात आणि ती कशी सॉल्व्ह करायचे. आता हा प्रकार तुमच्या लक्षात आला आणि कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला कळलेलं आहे. ओके, आता अशा पद्धतीने येणारे प्रश्न हे तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, चॅनलवर मात्र तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील. ओके, ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर काय दिसतोय प्रश्न पहा? 444 444 4444 या श्रेणीमध्ये 9 साकळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशांशच्या ठिकाणी दशक याच्यात असणारच नाही. दशकच्या ठिकाणी कोणता आकडा येईल? दशक माहिती तुम्हाला, पहिल्यांदा कोण असतो? एकक, दशक, शतक. ओके, इथं असतं एकक, इथं असतो दशक आणि इथं असतो शतक. म्हणजे आपल्याला कोणता आकडा पाहिजे?
2 नंबरचा. आता किती साखळी आहे? 9 म्हणजे 4 44 400 इथं 4 4 4 4 म्हणजे जर तुम्ही असं पाहिलं तर पहिला सिक्वेन्स, दुसरा, तिसरा, चौथा अशी 4 किती वेळा असणार आहेत? हे टोटल 4 असणार आहेत 9 वेळा. अशी 4 शेवटचा आकडा किती असणार? 9 वेळा. म्हणजे यांची जर मी ऍडिशन करायला गेलो, यांची जर मी बेरीज करायला गेलो, तर बेरीज मला काय सांगणार आहे? 4 किती वेळा असणार आहे? 9 वेळा. म्हणजे इथं किती असणार आहे? 9 चोक 36. इथं पहा, इथं किती असणार आहेत? हे किती वेळा असणार आहे? टोटल 9 वेळा. म्हणजे 9 चोक 36 हा 4 3. आता इथं टोटल 4 किती असणार आहेत? 8. एक कमी आहे का? बरोबर आहे, कारण हे टोटल किती जोड्या आहेत? सगळ्या किती आहेत? 9 आहेत. त्यातले पहिल्या संपलं 8 म्हणजे 8 चोक 32. 32 आणि हे 3. 32 आणि 3 किती आले? 35. हा आले 3. आणि मला पुढच्या आकड्याकडे जायची गरजच नाही. माझा दशक कोण आला? 5. म्हणजे माझा ऑप्शन क्रमांक कोणता आहे? 1. हे कळलं पाहिजे. दॅट्स इट. अतिशय सोप्या पद्धतीने विचारला गेलेला. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय? त्याच्या पुढचा प्रश्न इथं जर पाहिलं तुम्ही तर पहा 3 3 3 3 3 3 3 या क्रमाने वाढत जाणाऱ्या मालिकेत एकूण 9 पदे आहेत. मला वाटतं सेम असाच प्रश्न आपण आता सॉल्व्ह केला होता 4 4 4 चा. आठवतोय? ओके ठीक आहे. म्हणजे इथे किती आहे? 4 सॉरी 3 आहे आता. 3 3 3 3 3. आता ही एक साखळी, दुसरी, तिसरी अशा किती साखळ्या आहेत? 9 साखळ्या आहेत. टोटल साखळ्या किती आहेत? 9 साखळ्या आहेत. ओके म्हणजे इथं 9 किती वेळा? 3 किती वेळा असणार? 9. इथं 8 वेळा, इथं 7 वेळा, एक एकनी कमी होत जाणार. तर त्यांची बेरीज करून दशक, पुन्हा दशक स्थानचाच अंक विचारलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आले का? प्रश्न रिपीट होतात. ओके ठीक आहे. म्हणजे आता इथं काय होणार आहे? 9 त्रिक 27. 9 3 वेळा म्हणून 27 त्यांची बेरीज झाली. आता आला 2. आता इथं 8 वेळा 3 असणार आहे. 8 त्रिक 24. 24 आणि 2 26 म्हणजे एकच स्थानी हातचे पुढे 2 होणार आहेत. 6 आलं. म्हणजे माझा ऑप्शन क्रमांक कोणता असणार आहे? 3 असणार आहे या ठिकाणी. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न खाली दिलेल्या विधानाच्या मोकळ्या जागी गणिताच्या क्रिया अशा चिन्हांचा गट पर्यायी उत्तरामधून शोधा की त्या चिन्हाक्रमाने मोकळ्या जागी लिहिल्यात विधान सत्य होईल. म्हणजे आधी हा सिक्वेन्स इथे लिहून पहा, नंतर हा सिक्वेन्स पहा, नंतर हा पहा, नंतर हा पहा आणि कोणता ऑप्शन तिथे येतोय करेक्ट येतोय ते तुम्ही चेक करून घ्या. फक्त काय लिहायचंय? काय करायचंय तुम्हाला? सॉल्व्ह करत असताना इथे लिहायचंय तुम्हाला कोणतं पहिलं सिक्वेन्स घेतलं तर इथं अधिक होईल, इथं भागिले होईल, इथं गुणिले होईल आणि इथं परत भागिले होईल. मग इथं मला परत काय करायचंय? पहिल्यांदा मी भागाकार सोडवणार आहे. भागाकार सोडवत असताना इथं मी काय करेल? 7 चोक म्हणजे इथं 4 येईल. ओके त्यानंतर इथं पहा याचं रायटिंग करताना मी कसं रायटिंग करून घेणार आहे? 8 अधिक 7 भागिले 4 गुणिले 28 भागिले 7. हे सगळ्यात सोपं जातं. भागिले असेल तर तो नंबर फक्त काय करायचा? छेदामध्ये लिहायचा म्हणजे भागाकार सोपा जातो. इथं काय होईल? 8 अधिक 7/4 गुणिले 7 1 7 7 चोक 28 4 4 ला हा 4 कट झाला. ओके म्हणजे हे पूर्ण लिहायची सुद्धा मला काही गरज नाही. ओके 4 ला हा 4 कट झाला. इथं 7 8 आणि 7 15. माझं उत्तर किती पाहिजे? 72. म्हणजे माझा हा पहिला सिक्वेन्स नाही. या पद्धतीने तुम्हाला फक्त काय करायचंय? चेकआउट करायचंय. ओके ठीक आहे. असे प्रश्न रिपीट झालेले आहेत. हा तिसरा चौथा क्वेश्चन आहे माझ्या अंदाजे. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहतोय आपण. पहा काय दिलाय प्रश्न? 24 गुणिले 35 बरोबर उत्तर 14 दिले. गुणाकार तर 14 येत नाहीये. ठीक आहे. 48 गुणिले 56 23 आले. 74 अधिक 35 35. 74 गुणिले 35 19 दिले. म्हणजे जर तुम्ही बारकाईने नीट पाहिलं तर काय दिलं इथं? हा ठीक आहे पहा. 24 गुणिले 35 उत्तर त्यांनी दिले 14. याचा अर्थ प्रत्येक अंकाची बेरीज झालेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर 4 आणि 2 6 6 आणि 3 9 9 5 14. म्हणजे दिलेल्या सर्व अंकांची बेरीज इथं आपण चेक करूया आपण. 8 आणि 4 12 12 आणि 5 17 17 आणि 6 23. म्हणजे दिलेल्या अंकांची काय करायची? फक्त बेरीज करायची आहे. आणि जर मला यांची बेरीज करायची 8 आणि 4 12 12 आणि 3 15 15 आणि 7 22. ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे देताना एक दिलंय आणि करताना मात्र दुसरीच क्रिया केली. तुम्हाला तिथे रिलेशन त्यांचा संबंध लक्षात आला पाहिजे. ओके आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय दिलंय तुम्हाला इथं? इथं एक संख्या आहे कोणती तरी माहित नाहीये. इथे एक संख्या आहे सुरुवातीला ती माहित नाहीये आणि इथं कोणती आहे ती माहित नाहीये. म्हणजे इथं 7 0 आपण सॉरी इथं बॉक्स लिहितो मी 5. त्यानंतर इथं बॉक्स 32 आणि इथं बेरीज 43 इथं बॉक्स आहे. ठीक आहे आणि याचं उत्तर किती आलंय? 1. इथं किती आहे? 3 3 8 1 असं उत्तर आहे. तर स्टारच्या जागी कोणता नंबर असेल? हे फक्त तुम्हाला करायला सांगितलंय. पहा आता इथं 5 अन् 2 7. आता 7 मध्ये कोणते अंक मिळवल्यावर 3 इथं आलं पाहिजे. आता 7 नंतर जर 7 मध्ये जर मी 7 मिळवले तर 14 म्हणजे शेवटी 4 येईल म्हणजे ऑप्शन गेला. 7 मध्ये जर 6 मिळवले तर इथं 3 येईल. झालं. 7 मध्ये 5 मिळवले तर 12 म्हणजे 2 येईल. 7 मध्ये 3 मिळवले तर 0 म्हणजे माझा सरळ सरळ ऑप्शन काय आहे? 6. मला प्रत्येक ठिकाणी चेक करायची सुद्धा गरज नाही. मला एवढ्या पॅटर्नवरनं पण कळलंय की खाली 3 येण्यासाठी मला काय लिहावं लागणार आहे? 7 लिहावं लागणार. म्हणजे सिस्टमॅटिकली लिहून घ्या आणि आकडा एक एक टाकून पर्यायमधनं आपण तिथपर्यंत काय झालोय? पोहोचलोय. त्यानंतर आणि 24 गुणिले 4 चा वर्ग 16. बरोबर आहे? ठीक आहे. पाहूया आपण. 97 भागिले
इथं मी माहित नाहीये म्हणून काय लिहिला, एक्स लिहिला, बरोबर. इथे किती आहे, 24 गुणिले 4चा वर्ग, 24 गुणिले 4चा वर्ग म्हणजे 16 या ठिकाणी मी लिहितो. 24 गुणिले 4चा वर्ग या ठिकाणी मी डायरेक्ट लिहिले 16 म्हणजे 97 भागिले एक्स बरोबर 16 चोक 64, 4 आले, 6 आले, 16 दुने 32 आणि 6 38. जर मला 97 भागिले आता 384 मी इथं घेतले, 384 आणि इथं मी एक्स पाठवला. ओके, आता मला इथं जर भागाकार करायचा आहे तर 97 ला मी तात्पुरतं 100 म्हटलं आणि 384 ला जर मी 400 म्हटलं, याला मी पुढे घेतला, याला पण पुढे घेतला, तर साधारण 100 गुणिले 4 400 म्हणजे 4च्या आसपास आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. म्हणजे 97 गुणिले जर मी 4 केलं तर 7 चोक 28, शेवटचा आकडा ठीक आहे आपण चेक करूया. 7 चोक 28, ह्याच्याले 2, ओके, 9 चोक 36 आणि 2 38, बरोबर आहे. म्हणजे 300 म्हणजे 4चा भाग गेला पाहिजे नव्हता. 4चा भाग जर गेला तर आपण काय म्हणूया, 104चा जर भाग गेला तर साधारण 0.25 हे उत्तर येते. 0.25 इथं आहे का उत्तर आहे आणि 50 आहे, मिडलला नाहीये कुणीच, म्हणजे प्रश्नामध्ये थोडासा काहीतरी बदल असणार आहे. ओके, काय प्रश्नामध्ये बदल, प्रश्न काय दिलाय, अरे हा पहा 24.25 प्रश्नामध्ये चेंज काय आहे पहा, प्रश्नामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं 24.25. आता 24 जर 0.25 असेल तर आता यांचा गुणाकार काय येणार आहे, 388 आणि 388 उत्तर आलं तर तुम्हाला काय येणार आहे, 104 उत्तर मिळणार आहे आणि 104चं उत्तर किती आहे, 0.25 म्हणजे ऑप्शन किती आहे, 4. ओके, तर या ठिकाणी ही प्रिंटिंग मिस्टेक होती, त्यामुळे आपला प्रश्न थोडासा चुकला होता. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय आहे पहा, खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे. म्हणजे इथं कोणती दोन चिन्हे बदलल्यानंतर मला उत्तर काय मिळणार आहे, 16 मिळणार आहे. ओके, झालेले प्रश्न आहेत, रिपीट होत आहेत, लक्षात आले तुमच्या. भागिले आणि प्लस बेरीज यांची जर मी आदला बदल केली तर काय उत्तर मिळते, मी ते पाहिल. काय होईल पहा, इथं मी काय लिहिली 12, इथं मी भागिलेच्या जागी 2 लिहायचे, सॉरी अधिक लिहायचे मला, वजा 6 गुणिले तसाचे, अधिकच्या जागी मला भागिले लिहायचे परत, बरोबर मला उत्तर मिळालं पाहिजे. आता हे लिहिताना मी कसं लिहितोय पहा, 12 अधिक 2 वजा 6 गुणिले 3 भागिले 8. आता इथं पहिल्यांदा मला भागाकार करायचा आहे, भागाकार मात्र येत नाहीये म्हणजे गुणाकारच होणार आता, पण उत्तर 16 मिळण्याचे चान्सेस अजिबात नाहीये. का, कारण इथंच भागाकार कंप्लीट होत नाही. ओके, 8 नी 3 ला भागता येत नाही आणि पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे, भागाकार व्हायला पाहिजे होता. तरी पण जर आपल्याला ट्राय करायचंच असेल तर इथं काय होईल पहा, 2 6 आणि 2 चोक 8 म्हणजे इथे किती झाले, 12 अधिक वजा अधिक 2, इथं वजा 9 लिहितोय मी आणि भागिले 4 तसेच. त्यानंतर इथे ह्या दोन्ही याला भाग जाणार नाही कारण मध्ये चिन्ह कोणतं आहे, वजा आहे. मग सगळ्यांचा पाया जर मला समान करून घ्यायचा असेल तर मी काय करेल, सगळ्या इथं 12, इथं काय होईल, ह्या दोनचं पहिल्यांदा मला पाया समान करून घ्यावं लागेल. 4 2 8, इथं अधिक आहे, वजा 9 1 9 भागिले किती आले 4, म्हणजे इथे किती आले 12, इथे वजा 1/4 आलं. ओके, आणि यांचा पण पाया समान नाहीये, 12 चोक 48 वजा 1 47 आणि 47ला 4 ने भाग जाणार नाही, म्हणजे ह्या दोघांमध्ये बदल करून तर फायदा नाहीये. मग आता मला ह्या दोघांमध्ये काही बदल करून होतोय का, हे दोन चिन्हे बदलून होतात का, हे दोन चिन्हे बदलून होतात का, एवढंच फक्त मला काय करायचं, चेक करायचंय आणि हे चेक करून मला उत्तर किती मिळालं पाहिजे, 16 मिळालं पाहिजे. म्हणजे या टाईपचे प्रश्न आपले झालेले आहेत, फक्त तुम्हाला काय करायचं, चेक करायचंय, किमती ठेवून, सॉरी चिन्ह फक्त तिथे काय करा, ठेवून पहा. ओके, ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर परत कॅल्क्युलेशन बेसिक पार्टच या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. काय दिले पहा, 9 भागिले 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले, ओके ठीक आहे. आता पहा काय होईल, इथं 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9. आता इथं काय होईल पहा, 9 अधिक 9 गुणिले, याने याला हे केलं भागलं, इथं हा 9 इथं लिहून घेतला, वजा 1 आलं, 9 अधिक 9 इथं किती होणार आहे, 9 9 81 वजा 1 म्हणजे साधारण इथं आधी ह्या दोनची बेरीज होणार 90 वजा 1 89, ऑप्शन क्रमांक 1. ओके, ठीक आहे, माहिती तुम्हाला सांगायची काही गरज नाही, एक्सप्लेनेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा काय दिलंय पहा, 1 अधिक 2 वजा 3, 1 2 3, ओके ठीक आहे, 5 7, ओके ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं इथं तर बारकाईने 1 2 वजा 3 वजा 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 असं कुठपर्यंत गेले, 28 पर्यंत गेले. ओके, आणि याला प्लसचं चिन्ह आहे, उरलेल्या दोघांना मायनस, परत दोघांना प्लस, परत दोघांना मायनस, म्हणजे याचा अर्थ पहा सलग आकडे घेतले, पहिल्या दोघांना प्लस, नंतर मायनस, प्लस मायनस, प्लस मायनस, ह्या सिक्वेन्सनी चाललेले आहे गणित. ओके, तर काय होईल, या सिक्वेन्सनी जर आपण गेलो तर
वजा इथं किती आले 3 वजा 4 आणि 7 वजा 7 7तनं 3 गेल्यावर वजा 4 उत्तर राहिले. याचं पाहूया काय होईल. 6 आणि 5 11 वजा या दोघांना वजा चिन्ह असल्यामुळे ह्या दोघांची बेरीज होणार 7 आणि 8 15 15तनं 11 गेली वजा 4. म्हणजे तुम्ही पहा प्रत्येक ग्रुपमध्ये किती बाकी राहतात वजा 4 राहतात. मग असं इथं यांची ऍडिशन किती मिळाली वजा 4 यांची ऍडिशन किती मिळाली वजा 4 अशी मला किती ग्रुप तयार होणार आहे तिथं 4 4चा एक ग्रुप आहे 28 पर्यंत म्हणजे 4चा एक ग्रुप 28 पर्यंत म्हणजे 4 7 28 म्हणजे किती ग्रुप मिळणार आहे मला 7 ग्रुपमध्ये प्रत्येकाचा आन्सर किती असणार आहे वजा 4 म्हणजे 7 चोक 28 पण याला चिन्ह कोणते येणार आहे वजा 28 ऑप्शन क्रमांक 2. कसं उत्तर काढलं लक्षात आले समजलं ओके. खास असं वेगळं एक्सप्लेनेशन नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये ते जमून जाईल. आता इथं जर पाहिलं तर मला ऍडिशन करायची आहे ठीक आहे. तर काय ऍडिशन करायची आहे इथं फक्त गुणाकाराचं चिन्ह एक दिले ठीक आहे. पहिलं तर किती आहे 400 पहा त्यानंतर आहे 0.04 आता इथं पॉईंट काहीच नाही म्हणजे मी इकडे लिहितो आणि इथं पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला 0.4 मी या ठिकाणी लिहिलो. आता या दोघांचा जर गुणाकार झाला तर इथं 10 जर इथं याला गुणलं तर किती होणार आहे 40 आणि 0.1 म्हणजे उत्तर किती आलं फक्त 4 कुठे असणार आहेत इथं 4 असणार आहे. इकडे पॉईंट पुढे काहीच नाही आणि इकडे पण पॉईंटच्या इकडे काहीच नाही लक्षात घ्या ठीक आहे. एकच स्थानी येतो. इथं जर पाहिलं तर पॉईंट नंतर आहे पॉईंट इथे आहे 0.04 ओके ठीक आहे. आणि शेवटी इथं पाहिलं तर पॉईंट नंतर किती आहे 4 ओके ठीक आहे. मग आता बेरीज करूया आपण. इथे 1 0 वाढवला इथे 1 0 वाढवला इथे 1 0 वाढवला इथे 1 0 इथे 1 0 जिथं नाही त्या जागा आपण काय केल्या भरून घेऊ शकतो नीट समजून घ्या ओके. ह्यांची ऍडिशन 4 ही ऍडिशन 4 ही ऍडिशन 4 पॉईंट ही ऍडिशन 4 मध्ये आला 0 परत 4 404.44 ऑप्शन क्रमांक 3. पॉईंटची बेरीज आणि वजाबाकी करायला सांगितली ओके ठीक आहे. फक्त पॉईंटची बेरीज वजाबाकी करताना पॉईंटचे इकडचे नंबर डाव्या बाजूला म्हणजे जे डाव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला जे उजव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला पॉईंट मात्र एक कॉन्स्टंट जागी फिक्स पाहिजे. आता इथं जर पाहिलं तुम्ही 3 अधिक 1 7 उत्तर येते पण यांनी मात्र किती लिहिलंय बा 7 हा शेवटचा आकडा आहे असं कन्सिडर करू आपण पण 6 2 8 नाही म्हणजे इथं ऍडिशन किती येते 8 इथं 8 नाही. मग आता जर पाहिलं इथं काय यांच्यामध्ये संबंध आहे 64 4चा घन 27 3 हा पा 64 किती आहे म्हणजे इथं याचा घन दिलाय आणि इथं याचा घन दिलाय 27 म्हणजे मागच्या संख्येचा घन पहिल्यांदा दिलाय मागच्या संख्येचा घन 2चा 8 आहे आणि 6चा 216 आहे बरोबर आहे झालं पा. म्हणजे इथं 1 चा घन काय यायला पाहिजे 1 आणि 5 चा घन काय यायला पाहिजे 125 म्हणजे 1 1 2 5 1 1 2 5 1 1 2 5 ओके हे कळलं पाहिजे. या पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा पहा काय दिले पुढील माहितीवरनं या चिन्ह जागी कोणती संख्या दर्शवते कोणतं चिन्ह येते इथं समान चिन्ह दिलेत आणि 600 दिले याचा अर्थ 300 हे आणि 300 हे असणार आहेत बरोबर आहे 2 आणि 2 4 बरोबर आहे कारण समान संख्या त्या संख्येत ती संख्या मिळाली जर 600 उत्तर येते तर याचा अर्थ काय झाला 300 जर याचा अर्थ 300 की 300 तिकडे जाऊन वजा झाले म्हणजे कशातून वजा होणार आहेत 786 मधून जर वजा झाले तर 486 उत्तर राहिलं 486 ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेरीज वजाबाकीचा प्रश्न विचारला गेला होता ओके. तर पहा इतके हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले जातात हार्ड नाही ठीक आहे. तर पहा सोबत बेरीज पूर्ण होण्यास पी क्यू आर अक्षरांच्या जागी कोणते अंक घ्यावे लागतील इथं उत्तर 4 आलं पाहिजे इथं 4 आलं पाहिजे इथं 4 आलं पाहिजे ओके. ऑप्शन 1 पासूनच सुरुवात करावी लागेल ठीक आहे. समजा मी इथं लिहिले 8 8 8 तर मला इथं करायचे 4 4 4 इथं करायचा 1 1 1 ओके ठीक आहे. 8 चोक सॉरी 8 त्रिक 24 बेरीज करतोय आपण 24 हा चाले 2 4 त्रिक 12 आणि 2 14 हा चाला 1 1 आणि 3 आणि 1 4 ऑप्शन 4 4 4 पहा म्हणजे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे संपलं उत्तर. आता इथं पहा मी असं का केलं त्यांनी काय सांगितलं पी 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 क्यू 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 आर 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 म्हणजे पी क्यू आरचा जो सिक्वेन्स घ्याल तोच खाली परत लावायचा आहे म्हणजे 1 4 8 1 4 8 1 4 8 मग इथं जे दिलं होतं तेच मी घेतलं 1 4 8 1 4 8 1 4 8 आणि त्यांची काय करायची ती बेरीज करायची होती सरळ सरळ या ठिकाणी काय केली आपण बेरीज केली ओके ठीक आहे. त्यानंतर पहा इथं काय दिले असा एक प्रश्न झाला होता आताच सेम म्हणजे प्रश्न रिपीट सारखे चालू आहेत हे तुमच्या लक्षात येईल इथं 4 स्टार 9 97 दिले 58 दिले बरोबर आहे 97 58 तर याचं उत्तर किती काय संबंध आहे या दोघांमध्ये 97 त्यानंतर 58 9 चौक 36 नाही
त्यानंतर 4चा वर्ग 16, 9चा 36, 16 आणि 36 तरी 97 नाही येते. 4चा वर्ग 64 अधिक 9 तरी नाही येते. 4चा वर्ग 81, हा सॉरी 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16, 97 झाले. 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 9, 9 9 18 58. म्हणजे इथं 8चा वर्ग 9चा वर्ग 81 आणि 4 किती आलं उत्तर 85. ऑप्शन क्रमांक 1. ओके, संबंध कळला पाहिजे. मी पण तुम्हाला या ठिकाणी जसं तुम्ही सॉल्व्ह करताय त्याच पद्धतीने मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. ओके, म्हणजे पाठ न पाठ करता दिलेली उत्तर. ओके, ठीक आहे. आता इथं जर पाहिलं 82 23 उत्तर 2 दिलंय. 82 23 उत्तर 2. 8 आणि 2 10, 3 आणि 2 5 आणि मग यांचा भागाकार केलाय उत्तर आलं 2. इथं किती आले 9 भागिले ह्या दोनची बेरीज केली, ह्या दोनची बेरीज 9 उत्तर किती आलं 1. इथं पण सेम पॅटर्न आहे. 6 आणि 3 9 भागिले 15, 9 6 इथं 15 5 उत्तर 3 आले. म्हणजे थोडक्यात यांची बेरीज किती होणार आहे 9 आणि 7 16 भागिले 8. 8 नी जर याला भागलं तर उत्तर 2 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. लक्षात आले, समजलंय, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न 3 आहे 5 आहे 8 8चा वर्ग 64, 4चा 16 नाही 8 आणि 4 12 तर 3 8 आणि 3. जर मी याला 4 ने भागलं तर म्हणजे या संख्येने दोघांची बेरीज करून 4 ने भागलं तर उत्तर 3 येते. ओके, 9 6 15 भागिले 3, हा झालं उत्तर. ह्या दोनची बेरीज करून पहिल्यांदा मी कितीने भागलं 4 ने. ह्या दोनची बेरीज करून नंतर किती भागलं 3 ने. मग ह्या दोनची बेरीज केली 7 आणि 5 12, 12ला 4 झाले 3 झाले, आता 2 ने भागा उत्तर किती 6. 6 ऑप्शन उत्तर क्रमांक 3. कसं उत्तर आलं लक्षात आलंय, समजलंय, ठीक आहे. तर त्यानंतर आहे जर याचा अर्थ हा, याचा अर्थ हा, याचा अर्थ हा, म्हणजे हा ही प्रश्न 2023-22 ला रिपीट झालेले 13चे क्वेश्चन 2023-22 ला आलेले. म्हणजे हाच जर प्रश्न तुम्ही पाहिला तर हा कसा सॉल्व्ह करायचा माहिती तुम्हाला, मी तुम्हाला सांगितले. आधी काही करून घ्या, अधिकचा अर्थ गुणिले आहे, ओके, वजाचा अर्थ भागिले, आणि ह्या दोघांमध्ये काय करायचंय बदल करायचा आहे. भागिलेचा अर्थ अधिकचा अर्थ गुणिले, वजाचा अर्थ भागिले, भागिलेचा अर्थ अधिक आणि गुणिलेचा अर्थ वजा. हे सगळं आता इथं तर फार वेगवेगळं दिलंय. ओके, काय अधिक जिथं आहे तिथं काय लिहा गुणिलेल्या, जिथं वजा दिलंय तिथं भागिलेल्या, जिथं भागिले दिसतंय तिथं अधिक लिहा, आणि जिथं गुणिले दिसतंय तिथं वजा लिहा. मग आता काय करायचं, हे जे दिसतंय इथं काय करायचं या पद्धतीने चेंज करायचं आणि उत्तर काय ते पाहायचं. सोपा प्रश्न आहे तरी पण एकदा सॉल्व्ह करू. आणि 2013चा प्रश्न विचारलाय 23-24 ला विचारलेले, 23-22 ला विचारले गेलेले प्रश्न आहेत असेच. म्हणजे 10 वर्षानंतर ही रिपिटेशन होतंय. ओके, वारंवार मी तुम्हाला तीच आठवण करून देतोय. ओके, आता इथं काय सांगितले भागिलेच्या जागी काय लिहायचे मला अधिक लिहायचे. त्यानंतर इथं काय वजा जागी मला भागिले लिहायचे. त्यानंतर गुणिलेच्या जागी मला वजा लिहायचे आणि अधिकच्या जागी मला गुणिले लिहायचे. आकडे तिचे 20 40 4 5 आणि 6. आता मी सॉल्व्ह करतोय. इथं काय लिहिणार मी 20 अधिक 40 भागिले 4 वजा 5 गुणिले 6. पहिल्यांदा मी भागाकार करेल, इथं 10 उत्तर आलं 20 अधिक 10 इथं वजा 6 पंचे 30. ओके, गुणाकार करून घेतला मी. त्यानंतर बेरीज होईल यांची 20 आणि 10 30 आणि परत वजा 30 म्हणजे उत्तर किती आलं 0. ऑप्शन क्रमांक 1. लक्षात आले. तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी आपले सगळे क्वेश्चन कव्हर झालेले आहेत. आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर सगळ्यामध्ये बेसिक बऱ्याच वेळा काय झालेले आहेत आपले क्वेश्चन रिपिटेशन जास्त झालेला आहे. या ठिकाणी फक्त आपला एक प्रश्न प्रिंटिंग मिस्टेकमुळे चुकलेला आहे, तो आपण दुरुस्त करू. ठीक आहे. तर मला तुम्हाला सांगायचा हेतू हा का इथे जर तुम्ही क्वेश्चन पाहिले तर सुरुवात आपण या ठिकाणी केली 2023 पासून.
2024चा प्रश्न मी मुद्दाम 2024चे प्रश्न या सिक्वेन्समध्ये मी मुद्दाम घेतलेले नाहीये. ते का नाही घेतले, तर याच्यासारखे काही जर क्वेश्चन असतील तर आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जाऊनच पाहिजे का. समजा असं आपण कन्सिडर करू का 2023 पर्यंत 13 ते 23 म्हणजे 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जवळजवळ मी सॉल्व्ह केल्या. तशा त्या 11 वर्षाच्या होतात. 23 पर्यंत म्हटलं तर 13 पासून. तर ह्या 11 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्यानंतर मला 24चा पेपर कसा जातो, मला 24 मध्ये ह्या रिलेटेड काही प्रश्न आढळतात का, येतात का, म्हणजे आपल्याला काय करायचं नक्की चेकआउट करायचंय का या टॉपिक रिलेटेड आता 24ला कोणते प्रश्न विचारले गेले. आता 24ला म्हणजे कोणतं, 4 फेब्रुवारीला हा फेब्रुवारी महिन्यात जो कंबाईनचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये याच्यासारखे काही प्रश्न येतात का, म्हणून तो पेपरच मी बाजूला ठेवलाय. ठीक आहे, तर आता आपण तो पेपर या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न आलेत का आपल्याला फक्त ह्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण करतोय ते बरोबर करतोय का, याचा नक्की आपल्याला फायदा होणार आहे का, आपल्याला ते चेकआउट करायचंय. म्हणून आता या पेपरमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले गेलेत आपल्याला ते पाहायचंय. ठीक आहे, तर पहा या प्रश्नपत्रिकेमध्ये साधारण गणिताचे प्रश्न जे चालू होतात, पहा इथून पहा इथे काय संपलं, तुमचं सायन्स संपलं आणि स्थानक ए पासून काही प्रवासी रेल्वे एका रेल्वे सुटते, बी स्थानकावरून 50% प्रवासी उतरतात, 25 म्हणजे इथून काय चालू झालं, तुमचा गणित हा पार्ट चालू झाला. ओके, आता गणित पार्ट चालू झाल्यानंतर इथं तुम्हाला कोणता प्रश्न 81 आहे. मी डायरेक्ट प्रश्नपत्रिका मुद्दाम घेतली, तो टायपिंग करून ठेवू शकत होतो, पण पहा नक्की आपल्याला 24चे काय प्रश्न सापडतात का. म्हणजे तुमच्या हे पण लक्षात का डायरेक्ट आपण प्रश्नपत्रिकेमधून प्रश्न शोधून या ठिकाणी घेतलेले आहेत. एक कुटुंब मासिक उत्पन्न नाही, 10% नफ्याने जागा व्यापणी, लांबी आगगाडी, एक दिवसात काळकाम याचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तो टॉपिक झाल्याच्या नंतर आपल्याला चेकआउट करायचे आपल्याला असे प्रश्न कुठे सापडतात का. प्रश्न क्रमांक 97 पहा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 97 पहा, जर प्लस म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, भागिले म्हणजे अधिक व गुणिले म्हणजे भागिले, याचा अर्थ इथं याचं उत्तर काय. म्हणजे आपण आज जो टॉपिक पाहिला सरळ रूप द्या सिम्प्लिफिकेशन, त्याच्यावर विचारला गेलेला प्रश्न आहे. म्हणजे ही जर प्रश्नपत्रिका पाहिली तर ही आता फेब्रुवारी महिन्याची क्वेश्चन पेपर आहे. याच 2025ला झालेला हा जो पेपर आहे, 24चा पेपर आहे पण 25ला झाला होता. म्हणजे या कंबाईनच्या पेपरमध्ये आपण जे टॉपिक घेतोय त्याचा खरंच आपल्याला फायदा होतोय, हे मला तुम्हाला प्रूफ दाखवायचं होतं, म्हणून या ठिकाणी मी अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे. म्हणजे आता हा प्रश्न आपल्याला जर सोडवायचा झाला तर आता मला कळलेलं आहे का अधिक म्हणजे काय, वजा म्हणजे काय, भागिले म्हणजे काय आणि अधिक. आता हा प्रश्न आपण जर इथं सोडवला तर काय येणार आहे पहा या ठिकाणी. अधिक म्हणजे वजा आहे, त्यानंतर वजा म्हणजे गुणिले आहे, त्यानंतर भागिले म्हणजे अधिक आहे. ओके, आणि गुणिले म्हणजे भागिले. ओके ठीक आहे, तर आता इथं पहा 15 वजा, आता इथं पहा 15 वजा बाजूला घेतो, 15 वजा 3, वजा म्हणजे काय गुणिले 3. ओके, त्यानंतर किती आहे अधिक 10. आता 10 सॉरी अधिक नाही लिहायचे मला, इथं 10 आहे, त्यानंतर अधिक अधिक म्हणजे काय वजा, वजा 10. हे पटापट करायचंय या ठिकाणी, पण तुम्ही मात्र तुम्हाला सांगतोय म्हणून थोडंसं स्लो होतंय. त्यानंतर एक गुणिले, गुणिले म्हणजे किती आहे भागिले 10 भागिले 5 आणि भागिले म्हणजे काय अधिक 5. ओके ठीक आहे, मग आता उत्तर पाहूया. याच्यात काय करायचंय 15 इथं गुणाकार करू शकतो मी डायरेक्ट, 15 तरी किती झाले इथं 45, 45 वजा इथं ह्या दोनचा भागाकार 5 नी 10ला भागलं 2 आलं, अधिक किती आहे 5, म्हणजे इथं किती आले 45 मधनं 45 आणि 2 45 मधनं सॉरी 45 इथं यांची काय होईल वजा बाकी, अधिक किती 3 3 आणि इथं किती उत्तर आलं 48. ऑप्शन क्रमांक 3 48. तर या पद्धतीने तुम्हाला प्रूफ झालंय का आतापर्यंत आपण जो पार्ट घेतोय त्याचा आपल्याला रियालिटीमध्ये उपयोग होतोय. ओके ठीक आहे, म्हणजे हा जो पेपर आपण घेतला होता हा पेपर कधीचा आहे. ओके, तर हा जो पेपर आहे महाराष्ट्र गट क राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 2 फेब्रुवारीला झालेला पेपर आहे. ओके, 2 फेब्रुवारीला झालेला जो पेपर आहे हा पेपर आहे आणि या पेपरमध्ये आपल्याला या टॉपिकवर विचारलेले गेलेले प्रश्न आहेत ते आपल्याला आलेले आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे PYQ मधलेच प्रश्न येतात हे या ठिकाणी काय झाले सिद्ध झाले. तर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित बारकाईने सगळे लेक्चर ऐका.
45 दिवसामध्ये आपण गणित व बुद्धिमत्तेचा सर्व पार्ट कंप्लीट करणार आहोत. त्यासोबत जेनेसिस अकॅडमीचा यूट्यूब आणि यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करूनच ठेवा, म्हणजे प्रत्येक लेक्चर मिळेल. ठीक आहे. आणि याचा वापर फक्त तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नाही आहे. मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं आधीच्या लेक्चरमध्ये, की इथून पुढे भविष्यात जेवढे काही पेपर असणार आहेत कंबाईनचे, म्हणजे बी आणि सी ग्रुपचे, तर त्या सर्व पेपरसाठी तुम्हाला या सिरीजचा फायदा होणार आहे. म्हणूनच ॲक्च्युअली आपण ती बनवून ठेवली का 2013 पासून 24 पर्यंतचे जर आपले सगळे क्वेश्चन कंप्लीट असतील फेब्रुवारी 2024 पर्यंतचे, तर मला वाटतं इथून पुढे फक्त येणारे नवीन पेपर फक्त आपल्याला काय करायचे त्याच्यात ऍड करायचे. म्हणजे गणित व बुद्धिमत्तेचे साधारण आपल्याला प्रश्न किती विचारले जातात याच प्रश्नपत्रिकेमध्ये जर पाहिलं तर 81 पासून चालू झालेले प्रश्न हे 100 पर्यंत आहेत. म्हणजे या पेपरमध्ये 20 प्रश्न गणित व बुद्धिमत्तेवर विचारले गेले आहेत. म्हणजे 20 मार्क तुमचे काय होतात या ठिकाणी परफेक्ट होत आहेत. ओके. तर असे हे 20 आणि इथून पुढे येणारे पेपरमध्ये 20, म्हणजे ह्या 10-12 वर्षाची प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आहेत आणि इथून येणारे 20-20 फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचे. म्हणजे ही सिरीज जी असणार आहे ही तुम्हाला कंटिन्यू यूज करता येणारी आहे. आणि त्यासोबतच आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्याच्यावरती हे सगळे प्रश्न मी टाकत राहणार आहे. ओके. तर ऑल द बेस्ट. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि येणारे सगळे लेक्चर पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. ऑल द बेस्ट.